आई, तुम्ही सगळ्यांसोबत जेवायला बसू शकत नाही. आमचे जेवण झाल्यानंतर तुम्ही जेवण करून घ्या. धाकटी सून असं म्हणाली तेव्हा तिच्या सासूबाई रेश्माताई अक्षरशः चकित झाल्या. त्यांच्या इतर 2 सुना देखील एकमेकींकडे पाहू लागल्या. तेव्हा सासूबाई रागाने म्हणाल्या, "सूनबाई, हे काय बोलतेस तू? तुझी हिंमतच कशी झाली मला जेवत्या ताटावरून उठवण्याची?" सासूने लगेच सुनेला फटकारले, पण त्यानंतर सुनेने जे काही केले ते संपूर्ण कुटुंब पाहतच राहिले. कथेत पुढे काय घडले हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेश्माताईंच्या शेजारी राहणाऱ्या लताताई त्यांच्या धाकट्या सुनेच्या म्हणजे अर्चनाच्या सूनमुख विधीला आल्या होत्या. विधी पार पडल्यानंतर दोघी मैत्रिणी गप्पा मारत बसल्या. तेव्हा लताताई म्हणाल्या, "रेश्मा, काय ग, तू खूपच देखणी आणि श्रीमंत सून आणलीस की. हुंड्यासोबत गाडीसुद्धा दिली आहे म्हणे. आता तर तुझी चांदीच चांदी आहे बाई. आणि मी असे ऐकले आहे ती एकुलती एक मुलगी आहे. तिच्या आईवडिलांची म्हणजे आईवडिलांचे जे काही आहे ते सगळं तिचेच होणार तर. आता तू तर मालामाल होणार." यावर रेश्माताई म्हणाल्या, "हो लता, तू बरोबर बोललीस. श्रीमंत घरची आहे, दिसायलाही सुंदर आहे. पण आता देवाकडे एकच प्रार्थना कर की ती गुणवानसुद्धा असावी. आणि माझ्या इतर 2 सुनांसारखी असावी. माझ्या दोन्ही सुना नीता आणि सुधा माझं सगळं ऐकतात. मी जे सांगते तेच करतात. माझा एकही शब्द त्या नाकारत नाहीत." त्यावर लता म्हणाली, "अगं रेश्मा, ही नवी सून तुझं सगळं ऐकेल असं वाटतंय का तुला? ती खूप शिकलेली आहे. तुझ्या त्या नीता आणि सुधा फक्त 12वी पर्यंत शिकलेल्या आहेत. म्हणूनच त्या दोघी तुझ्या ऐकण्यात आहेत. तुझ्यासमोर गप्प बसतात. तुला काही बोलत नाहीत. पण तुझी ही नवी सून अर्चना तर सुंदर आहेच आणि MBAही झालेली आहे. मग ती नखरे नक्की दाखवेल. तू तिच्याकडून अपेक्षा ठेवू नकोस. आणि तसेही आम्ही तर काल स्टेजवरच पाहिलं की ती किती लाजाळू आहे. काल कशी ती सगळ्यांसमोर तुझ्या मुलाच्या अर्जुनच्या गळ्यात पडून त्याला चिकटून चिकटून फोटो काढून घेत होती. बाई गं, हिला जराही लाज वाटली नाही. कसला जमाना आला आहे रे देवा." तेवढ्यात रेश्माताईंची दुसरी सून नीता तिथे आली आणि लताताईंच्या हातात चहाचा कप देत म्हणाली, "काकी, ती तर कॅमेरावाला जसा सांगत होता तशी पोज देत होती." तेवढ्यात रेश्माताई तिला डोळे वटारून म्हणाल्या, "तुला कोणी विचारलंय का? तुझे तोंड बंद ठेव आणि मध्ये बोलू नकोस. घरातल्या सुनांनी मोठ्यांच्या बोलण्यात नाक खुपसायचे नसते. जा आणि पाहुण्यांचे बघ." घूंगट आडून सगळं ऐकत असलेल्या अर्चनाला सासूच्या बोलण्यावरून समजले की तिच्या सासूबाई फारच तिखट स्वभावाच्या आहेत. त्यामुळे जर मी सुरुवातीलाच यांचं ऐकत राहिले तर त्या जसं या दोन्ही जाऊबाईंना त्रास देतात तसेच माझेही जगणे मुश्किल करून टाकतील, असे ती मनात म्हणाली. थोड्याच वेळात सुनमुख विधी पार पडला. अर्चनाला तिची जाऊ नीता अर्जुनच्या खोलीत घेऊन गेली. तेव्हा खोलीत गेल्यानंतर अर्चना थोडीशी संकोच करत म्हणाली, "ताई, एक विचारू का तुम्हाला?" नीता म्हणाली, "अगं हो हो, का नाही? विचार ना. आम्ही दोघीही तुला तुझ्या मोठ्या बहिणींसारख्याच आहोत. तू बिनधास्त काहीही विचार." अर्चना म्हणाली, "ताई, सासूबाई तुमच्याशी नेहमीच अशा वागतात का? कारण मला त्यांच्या बोलण्यावरून असे वाटले की त्यांचा स्वभाव थोडासा सुनांना बंधनात किंवा दबावाखाली ठेवण्याचा आहे." नीता डोळे मोठे करत म्हणाली, "अगं अर्चना, थोडासा काय, ते आम्हा दोघींना खूपच जास्त दबावाखाली ठेवतात. अगं आम्ही आमच्या मर्जीने माहेरी देखील जाऊ शकत नाही आणि माहेरच्यांना खोटं दाखवावं लागतं की आम्ही इथे किती सुखात आहोत. अर्चना, तुलाही सांगते, सासूबाईंना न विचारता काहीही करू नकोस. नाहीतर सासूबाई भाऊजींना भडकवतील आणि मग ते तुलाच ओरडतील. कारण हे तिन्ही भाऊ त्यांच्या आईचेच ऐकतात. आईचा शब्द खाली पडू देत नाहीत." अर्चना हलकेसे हसली आणि म्हणाली, "ताई, तुम्हाला असे वाटते का मी फारच नाजूक मुलगी आहे? जर मी माझ्या आईवडिलांना इंटरकास्ट लग्नासाठी तयार करू शकते तर यांना वठणीवर आणणं फार काही मोठे काम नाही." खरं तर अर्चना लव्ह मॅरेज करून आली होती आणि ही गोष्ट पाहुणे मंडळींना कोणालाच ठाऊक नव्हती.
तेवढ्यात तिची 2 नंबरची जाऊ तिथे आली आणि हसत म्हणाली, नीताताई, असं वाटते की आता घरात मोठा स्फोट होणार आहे. नीताने तिला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला आणि दोघी जावांनी मिळून अर्चनाला फुलांनी सजवलेल्या बेडवर बसवले आणि त्या तिथून निघून गेल्या. काही वेळाने अर्चनाला खोलीत कोणीतरी चालत येत असल्याची चाहूल लागली. अर्चनाला वाटले अर्जुन खोलीत आलाय म्हणून ती घुंगट ओढून बसते. पण अचानक आवाज येतो, घुंगट काढ बाळा, मी आहे, तुझी सासू. अर्चना घाबरतच घुंगट वर करते आणि सासूला समोर पाहून थोडी गोंधळते. सासू म्हणाली, बाळा, मी काय म्हणते की पाहुण्यांचं घर आहे आणि आजकाल कोणावर विश्वास ठेवायचे दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळे तू तुझे सगळे सोन्याचे दागिने माझ्याकडे दे, मी जपून ठेवते. तुला जेव्हा दागिने हवे असतील तेव्हा माझ्याकडून मागून घे. अर्चनाने झटकन उत्तर दिले, आई, मी समजूतदार मुलगी आहे आणि गोष्टी कशा हाताळायच्या हे मला व्यवस्थित ठाऊक आहे. त्यामुळे डोंट वरी, मी माझे दागिने स्वतःच सांभाळेन. सासूबाईंना अर्चनाचा बोलण्याचा सूर काहीसा खटकलाच, पण त्या काही बोलल्या नाहीत. फक्त म्हणाल्या, हो बाळा, मला माहिती आहे, पण पाहुण्यांवर कसा विश्वास ठेवायचा? कोणी ना कोणी ह्या खोलीत येतच असतो. यावर अर्चना थोडीशी चिडून म्हणाली, जर तुमचा पाहुण्यांवर विश्वासच नाही तर मग त्यांना लग्नाला बोलवण्याची गरजच काय होती? इतक्यात रेश्माताई अक्षरशः संतापल्या आणि डोळे वटारून म्हणाल्या, अगं, तुझी जीभ तर अगदी कात्रीसारखी चालते. इकडे सासरी येताना तुझ्या घरच्यांनी काही शिकवलं नाही का? मोठ्यांना काही सांगितले तर त्यांचे ऐकायचे असते. स्वतःच्या मर्जीप्रमाणे वागण्यासाठी त्यांना उलट उत्तर द्यायचं नसतं, हे शिकवलं नाही का तुला? पण अर्चना ही गप्प बसणारी नव्हती. ती स्पष्टपणे म्हणाली, शिकवलं होतं ना आई. माझी आई म्हणाली होती की बाळा, स्वतःची जबाबदारी स्वतः घे. तुझा आत्मसन्मानापेक्षा मोठा दागिना नाही आणि त्याला जपणं ही तुझी जबाबदारी आहे. आणि तेच तर मी करते. स्वतःची जबाबदारी स्वतः घेते. त्यामुळे मी माझे दागिने व्यवस्थित सांभाळून ठेवेन. तुम्ही माझ्या दागिन्यांची काळजी करू नका. अर्चनाचे असे बोलणे ऐकून रेश्माताईंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्या तिच्याकडे रागाने पाहू लागल्या. तेवढ्यात अर्जुन तिथे आला आणि म्हणाला, आई, तू इथे? खूप उशीर झाला, तू का झोपली नाहीस? अजून काही रीतिरिवाज राहिले आहेत का? तितक्यात अर्चना मध्ये म्हणाली, हो, एक रीत राहिली होती, पण मी ती नाकारली. अर्जुन थोडासा चिडून म्हणाला, कुठली रीत आणि तू नकार का दिलास? अर्चनाच्या सासूबाई काही बोलणार इतक्यात अर्चनाच म्हणाली, अर्जुन, आई म्हणत होत्या की त्यांना माझे सगळे दागिने हवे आहेत. ते त्या सांभाळतील म्हणत आहेत. हे ऐकून अर्जुनही चिडून म्हणाला, मग काय झालं? दे ना आईला दागिने. यात नकार देण्याचे काय कारण? ती तुझी सासू आहे. आईने दागिनेच तर मागितले आहेत, मग त्यात नकार देण्यासारखे काय आहे? अर्जुनच्या या बोलण्यावर रेश्माताई लगेचच म्हणाल्या, पाहिलंस ना अर्जुन, तुझ्या बायकोला ह्या घरात येऊन अजून एक दिवसही झाला नाही आणि ही बघ कशी तावातावाने माझ्याशी बोलते. माझ्या मोठ्या दोन्ही सुना, त्यांना इतकी वर्ष झाली या घरात येऊन, पण एकदाही त्यांनी माझ्यासमोर तोंड उघडले नाही, मला अशा पद्धतीने उत्तर दिले नाही. आणि ही बघ, आता मी तुला लव्ह मॅरेज करण्यासाठी परवानगी का दिली असे वाटते आहे? सून म्हणून का आणली याचाही विचार करते. पण अर्चनाचा रोष पाहून अर्जुनने थोडेसे मन बदलले. तो शांतपणे म्हणाला, काही हरकत नाही आई, हे दागिने मी आणि अर्चनाने मिळून बनवले आहेत आणि तेच तिने घातलेत. त्यामुळे तीच त्याची मालकीण आहे. तिचे दागिने तिच्याकडेच राहू देत. त्याने काय फरक पडतो? हे ऐकून रेश्माताईंचा पारा पुन्हा चढला. ते संतापून म्हणाल्या, अरे देवा, हा तर आत्तापासूनच बायकोचा गुलाम झालाय. बस रे बाबा बायकोच्या पदराआड लपून. असे बोलून रेश्माताई खोलीबाहेर निघून गेल्या. आई गेल्याबरोबर अर्जुन म्हणाला, पाहिलंस अर्चना, आईसमोर मी काही बोललो नाही, पण खरं तर चूक तुझीच आहे. तू आईकडे दागिने द्यायला हवे होते. अर्चना रागाने म्हणाली, का देऊ त्यांना मी माझे दागिने? दागिने माझे आहेत, माझे मी सांभाळून ठेवेन. आणि एक अर्जुन, ही गोष्ट माझी आणि आईंची आहे. आम्ही दोघी बघून घेऊ. आपण आता आपला मूड खराब करायला नको. आज आपली पहिली रात्र आहे. तिचे बोलणे ऐकून अर्जुनचाही मूड बदलला आणि तो हसत म्हणाला, बरोबर बोलीस ग माझी जानू. असं म्हणत त्याने अर्चनाला मिठीत घेतलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी अर्चना तयार होऊन बैठकीच्या खोलीत सासू रेश्माताईंच्या पाया पडायला आली तेव्हा रेश्माताई पुन्हा म्हणाल्या, अर्चना बाळा, मग काय विचार केलास? देणार आहेस ना मला तुझे दागिने? मी नीट सांभाळून ठेवेन. हे ऐकून नीता सुधाच्या कानात कुजबुजली. तुम्हाला काय वाटतं ताई? अर्चना आईंना तिचे दागिने देईल का? नीताने हळूच आवाजात म्हणाली. काही सांगता येत नाही. बघूया काय उत्तर देते ती. मला तर अर्चना थोडी खमकी वाटते. सासूबाईंना पुरून उरेल. अर्चना म्हणाली, आई, आपल्या घरी अजून काही पाहुणे मंडळी आहेत. आधी त्यांना जाऊ द्या, मग पाहूया. असे बोलून ती तिथून निघून गेली. सकाळी 9 वाजता घरातले सगळे एकत्र बसून नाश्ता करत असताना नीता आणि सुधा सगळ्यांना नाश्ता वाढत होत्या. तेव्हा अर्चना, जी डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसलेली होती, तिने सुधाचा हात पकडत म्हटलं, ताई, तुम्ही पण बसा ना. तुम्ही कधी नाश्ता करणार? मी सकाळपासून बघते तुम्ही दोघी सतत किचनमध्ये आहात. रेश्माताई हे ऐकून तिरकी नजर करून सुधाला उद्देशून म्हणाल्या, आपल्या घरी सुना घरातील मोठ्यांना खाऊ घालूनच मगच जेवतात. त्यावर अर्चना लगेच म्हणाली, मग ह्या हिशोबाने मला हे सगळ्यांचे जेवण झाल्यावरच जेवण करायला हवे. मी सुद्धा या घरची सूनच आहे ना. आणि आई, अजून अर्जुनच्या आजीही आहेतच. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मोठ्यांचे जेवण झाल्याशिवाय जेवू शकत नाहीत ना, तर मग हा नियम तुम्हालाही लागू होतोच की. कारण तुम्ही सुद्धा या घरात कुणाची तरी सूनच आहात. मग तुम्ही आधी कसं जेवू शकता? उठा बरं, तुम्ही देखील तुमच्या सासूबाईंचे जेवण झाल्याशिवाय जेवण करू नका. असे बोलून अर्चना तिच्या खुर्चीवरून उठली. अर्चनाचे बोलणे ऐकून जे नातेवाईक तिथे नाश्ता करत बसले होते ते सगळे तिच्याकडे पाहू लागले. रेश्माताई तर थक्क होऊन अर्चनाकडे पाहू लागल्या. अर्चना सगळ्यांकडे पाहत म्हणाली, अहो काकी, तुम्ही सुद्धा नंतरच जेवा, कारण तुम्ही सुद्धा आजींच्या सूनबाई आहात. चला, आधी ही मोठी माणसे जेवतील, नंतर आपण सर्वजणी एकत्र जेवायला बसू. तिथे उपस्थित असणाऱ्या कोणालाही नव्या सुनेकडून अशी अपेक्षा नव्हती. अर्चना सुमन काकीला म्हणजे तिच्या चुलत सासूला हात देऊन त्यांना उभं करण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात रेश्माताईंच्या मोठ्या जाऊबाई म्हणाल्या, रेश्मा, तुला हीच सरळ करणार आहे. तू सून नाही तर वादळ घेऊन आली आहेस घरात. असे बोलून सुमन काकी अर्चनाकडे पाहून हसू लागल्या. पण रेश्माताईंना मात्र संताप अनावर झाला होता. त्यांनी अर्जुनकडे तिरसटपणे पाहत म्हटलं, अर्जुन, बघतोयस ना तू तुझ्या बायकोला? अजून तिला ह्या घरात येऊन 1 दिवसही झाला नाही आणि ही घरचे नियम कायदे बदलायला निघाली आहे. एवढं कसं तोंड चालवत आहे ही? पण अर्जुननेही तेव्हा अर्चनाची पाठराखण केली. तो म्हणाला, आई, पण यात ती चुकीचे काय बोलली? बरोबरच तर आहे. जर तुझ्या घरचा नियमच सुनांनी मोठ्यानंतर जेवायचा आहे, तर मग तू आणि सुमन काकी देखील सुना आहात. मग तुम्ही तुमच्या सासूसोबत जेवायला कशा बसू शकता? तुम्ही दोघी देखील आजीचे जेवण झाल्यानंतर जेवायला बसले पाहिजे. आणि मी तर हा विचार करतोय की ही गोष्ट आमच्या डोक्यात कशी आली नाही, जी अर्चनाला एका दिवसात दिसली. तो अर्चनाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, शाब्बास अर्चना, अगदी बरोबर बोललीस तू. तेवढ्यात रेश्माताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, आता बायको घरी आली की आई चुकीची वाटायला लागली की काय? खरं, मीच तुमच्या प्रेमविवाहाला होकार देऊन खूप मोठी चूक केली आहे. मला मुळातच हे लग्न मान्य करायला नको होतं. आता हिचे वागणे बघून वाटतं की ही माझ्या दोन्ही सुनांनाही बिघडवून टाकेल. आम्ही आमच्या काळात किती नियम पाळलेत, काय काय सहन केले, आणि आता जेव्हा तुझ्या बायकोवर वेळ आली तर तिला ते सहन होत नाही. रेश्माताईंचे असे बोलणे ऐकून अर्चना काही शांत राहू शकली नाही. ती म्हणाली, पण आई, अजून आजी आणि इतर पुरुष मंडळही जेवण केलेले नाही आहे. मग तुम्ही सून असून कशा काय आधी जेवू शकता? जे नियम आजच्या सुनेसाठी तेच कालच्या सुनेसाठीही लागू होतात, कारण तुम्ही देखील ह्या घरात सूनच आहात. सासूचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. त्यांना अर्चनाचा प्रचंड राग आला होता. पण पाहुण्यांसमोर त्या स्वतःला सावरत म्हणाल्या, एकच दिवसात ही अवस्था आहे, मग पुढे काय होणार आहे कोणास ठाऊक. करा अजून लव्ह मॅरेज. आमच्या डोक्यावर या महाराणीला बसवतोस तर हिला खाली उतरवून फेकून द्यायला मला व्यवस्थित जमतं. तेवढ्यात अर्जुनच्या काकी उठत म्हणाल्या, चल रेश्मा, जास्त विचार करत बसू नकोस. आधी घरातील मुलं आणि पुरुष जेवून घेतील, मग आपण सगळ्याजणी जेवायला बसू. मग सुमन काकी आणि इतर सुना मिळून सर्वांना जेवण वाढायला लागतात.
पण रेश्माताई मात्र तिन्ही सुनांकडे रागाने रोखून बघत होत्या. सुधा आणि नीता मनातल्या मनात घाबरलेल्या दिसत होत्या. त्यांना सासूबाईंच्या रागाचा उद्रेक आपल्यावर होईल की काय अशी भीती वाटत होती. रेश्माताईंच्या लालबुंद डोळ्यांकडे पाहून त्या दोघी थरथरत होत्या. मग रेश्माताई रागाने आपल्या खोलीत निघून गेल्या. तेव्हा सुधा अर्चनाच्या कानात हळूच म्हणाली, काय सांगू अर्चना, काही वेळ का असेना पण एका दिवसात काहीतरी बदललंय. आज पहिल्यांदा आजीने सर्वात आधी जेवण केलं. आम्ही कधीच आईंसमोर काही बोललो नाही. अर्चना हसून म्हणाली, ताई, हे काही फक्त आजच्या पुरतेच नाही तर ही कायमची सुरुवात आहे. आणि चूक ही चूकच असते ना. आणि मला चुकीचं काही सहन होत नाही. आता चांगल्या गोष्टींची सुरुवात झाली आहे असं समजा. 2 दिवसांनी अर्चनाच्या माहेरहून तिचे चुलत भाऊ बहीण 5 परतावणीसाठी अर्चनाला घेऊन जाण्यासाठी येतात. अर्चना अर्जुनला एकांतात म्हणाली, ऐक ना अर्जुन, जेव्हा मला न्यायला येशील ना तेव्हा येताना सोबत नीता आणि सुधाताईंना देखील घेऊन ये. तिकडे येताना आपण बाहेरून काहीतरी खाऊन येऊयात, चालेल? तुझ्यावर मी आणखी एक जबाबदारी देते आहे. तुला आजपासून आईवर नजर ठेवायची आहे. त्यासुद्धा आणि नीताताईंना काहीही बोलता कामा नये, कारण आता जे घडले आहे त्याचा परिणाम नक्की दिसेल. घडलेल्या प्रकरणामुळे त्या दोघी बिचाऱ्या खूप घाबरल्या आहेत. दोघींनाही भीती वाटत होती की आई त्यांना काहीतरी बोलतील. तेव्हा अर्जुन म्हणाला, तू ना जास्त विचार करतेस. माझी आई तशी नाही आणि तू जे केलं त्याचा राग येणं साहजिकच आहे. अर्चना अर्जुनच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून म्हणाली, मी जे सांगितलं ते कर. मी काहीतरी पाहिले आहे म्हणूनच तुला करायला सांगते ना. अर्जुनने तिचे बोलणे फारसे मनावर न घेता हो म्हणून गप्प बसला, कारण त्याला विषय पुढे वाढवायचा नव्हता. काही वेळाने अर्चना आपल्या भावासोबत माहेर निघून गेली. 5 दिवसानंतर अर्जुन अर्चनाला परत आणायला जाण्याच्या तयारीत होता. तो आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी, लवकर तयार व्हा. तुम्हा दोघींनाही माझ्यासोबत अर्चनाला आणण्यासाठी यायचे आहे. हे ऐकून रेश्माताई चिडून म्हणाल्या, ह्यांचे काय काम आहे तुझ्या सासरी? आणि जर गेल्या तुझ्यासोबत तर मग घरातील कामे कोण करणार? रात्रीचा स्वयंपाक कोण बनवणार? काही येणार वगैरे नाहीत त्या दोघी. अगं आई, अर्चनाने सांगितलं आहे की दोघींनाही घेऊन या. त्यावर त्याचा मोठा भाऊ लगेच म्हणाला, तू तर एका दिवसातच बायकोचा गुलाम झालास. अरे, माझ्या लग्नाला 4 वर्ष आणि रोहितच्या लग्नाला 2 वर्ष झालीत, पण आम्ही बायकोच्या एवढे मागे पुढे केले नाही किंवा आमच्या बायका कधी आईशी अशा पद्धतीने बोलल्या नाहीत. आजपर्यंत इतकी हिंमत कुणाचीच झाली नाही. यावेळी अर्जुनला भावाचे बोलणे पटले नाही. तो म्हणाला, दादा, ही तुमची चूक आहे की तुम्ही कधीही तुमच्या बायकोला मिळणाऱ्या वागणुकीकडे लक्ष दिले नाही, न त्यांच्यासाठी कधी पाऊल उचलले. मीही ह्याच घरात राहतो. मी फक्त बोलत नाही एवढंच. चला वहिनी, आणि हो, तुमच्यासाठी रात्रीचे जेवण बाहेरून ऑर्डर करून घ्या. आणि असे बोलून अर्जुन दोन्ही वहिनींना घेऊन निघून गेला. रेश्माताई रागाने मुठी आवळून त्याच्याकडे पाहत राहिल्या. त्यांना आज अर्जुनाचा खूप राग आला होता. त्या मनात म्हणाल्या, काल परवा आलेली मुलगी, तिने माझे अख्खे राज्यच उलथवून टाकले. रात्री 12 वाजता ते चौघेही घरी परतले. घरात कोणीही त्यांच्याशी बोलले नाही. नीता आणि सुधा दोघी आपापल्या रूममध्ये निघून गेल्या, जिथे त्यांच्या नवऱ्यांनी त्यांना भरपूर झापलं. 2 दिवसांनी अर्चना म्हणाली, आई, मी उद्यापासून ऑफिसला जाणार आहे. तेव्हा रेश्माताई लगेच म्हणाल्या, जास्त महाराणी बनण्याची गरज नाही. जशा या 2 सुना घरातील कामे करतात तसेच तुलाही करावे लागेल. त्या तुझ्या नौकर नाहीत. अर्चनाने सासूला ठाम उत्तर दिलं. अच्छा, म्हणजे तुमचे म्हणणे असे की मी सकाळी लवकर उठून घरकाम करावे आणि मग ऑफिसला जावे आणि ऑफिसवरून परत आल्यावर पुन्हा घरातली कामं करावी? रेश्माताई म्हणाल्या, हो, तुला काम करावंच लागेल. तेवढ्यात अर्चना फोनवर कोणाशी तरी हळू आवाजात बोलली आणि मग उठून तिच्या रूममध्ये गेली. रेश्माताईंचा राग आता वाढला होता. त्या जोरजोरात बोलत होत्या, किती उद्धट आहे ही मुलगी. म्हणूनच मला माझ्या अर्जुनसाठी जास्त शिकलेली मुलगी नको होती. माझ्या अर्जुनचेच नसीब फुटले. देवा, किती तोंड चालतं रे हिचं. आईवडिलांनी कसले संस्कार केले आहेत कोणास ठाऊक. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. अर्चनाने दरवाजा उघडला आणि म्हणाली, अरे, आलीस तू कमला, आत ये. अर्चनाने कमलाला पूर्ण घर दाखवले आणि मग सासूच्या समोर येऊन म्हणाली, आई, ही कमला आहे. उद्यापासून ही सकाळी 6 वाजता आपल्याकडे कामाला येईल.
झाडू, लादी, भांडी, मशीनला कपडे लावणे तसेच स्वयंपाकात दोघी बहिणींची मदतही करेल. संध्याकाळी 5ला पुन्हा येईल आणि तिची सगळी कामं करेल. बाकी तुम्हाला अजून जे हवं असेल ते काम ती करेल. आजीच्या पायांना तेलही लावेल कमला. ठीक आहे ना? आता तरी काही तक्रार नाही ना तुमची? पण यामुळे रेश्माताई खूपच चिडल्या आणि म्हणाल्या, घरातील काम घरच्या सुनेला शोभतं आणि मला कामवालीचे हातचे काम आवडत नाही. कमला, तू जा आणि उद्या सकाळी वेळेवर ये. ठीक आहे असे बोलून कमला तिथून निघून गेली. त्यानंतर अर्चना शांतपणे म्हणाली, मी तुमचे मत विचारलेले नाही, फक्त सांगितले आहे. हे ऐकून रेश्माताई ताडकन उठून उभ्या राहिल्या आणि चिडून म्हणाल्या, हे काय चाललं या घरात? माझ्या मनाविरुद्ध गोष्टी घडताना उघड्या डोळ्यांनी बघावं लागेल असं वाटलं नव्हतं. अर्चनाने सासूपुढे दोन्ही हात जोडले आणि म्हणाली, आता तुम्हाला राग का येतोय? सगळी कामे तुम्हाला हवी तशी व्यवस्थित होतील. घरातले सगळे जमले होते आणि रेश्माताईंचा संतापलेला चेहरा पाहून सगळ्यांना आता पुढे काय होईल याची भीती वाटत होती. रेश्माताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, अर्जुन, तू तुझ्या बायकोसह वेगळा राहा. तुझी बायको माझ्या मनाविरुद्ध वागते आणि ते मला अजिबात आवडत नाही. घरामध्ये जे काही घडत आहे त्याचा तमाशा करून ठेवला ह्या पोरीने. देव जाणे तिचे आईवडील कसे सहन करत होते हिला. अर्चनाने शांत पण ठाम स्वरात उत्तर दिलं, आई, मी तुमचा सन्मान करते म्हणून काही बोलत नाही. पण घरात तुम्हालाही सन्मान हवा तसाच तुमच्या सुनांनाही हवा हे अपेक्षित आहे. सून म्हणजे घरातील कामवाली नाही. त्यामुळेच मी घरात मदतीसाठी नोकर ठेवला आहे. तुम्ही 3 टाईम मस्त जेवण करून आरामात राहा. बाकीच्यांनाही आराम करू द्या. घराला एखादे मिलिटरी ट्रेनिंग सेंटर बनवू नका. आणि घर सोडण्याबाबत बोलायचे झाले तर मी कुठेही जाणार नाही. मी ह्या घरात लग्न करून आले, पळून आलेले नाही. त्यामुळे मी हे घर कधीच सोडणार नाही. आता रेश्माताईंची दोन्ही मोठी मुलं आणि त्यांच्या सासूबाईही म्हणाल्या, अर्चना जर स्वतःच्या खर्चाने कामवाली ठेवत आहे आणि सर्वांनाच आराम देत आहे तर त्यात वाईट काय आहे? हे ऐकून रेश्माताई एकदम गप्प झाल्या. त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. अर्चना आपली पर्स घेऊन ऑफिसला निघून गेली आणि सुधा आणि नीता दोघीही शांतपणे सुटकेचा निश्वास टाकत म्हणाल्या, जे आपल्याला इतकी वर्ष जमले नाही ते अर्चनाने क्षणार्धात करून दाखवले. खरंच जाऊ असावी तर अशी. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.